ज्या माणसाच्या जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण नाही त्याच्या जीवनाला शून्य महत्व आहे. पंछी पंख बिना हत्ती दंत बिना नारी पुरुष बिना वेशा पुत्र पिता बिनहीना वैसे प्राणी भजन बिना सुमिरन करले सुमिरन करले. मराठा आरक्षणाचा जो लढा आहे यातलं मराठा जर आपण काही क्षणासाठी बाजूला ठेवला तर एक गोष्ट लक्षात घ्या, हा सामान्यांचा लढा आहे, हा गरीब लोकांचा लढा आहे, ज्यांना न्याय मिळत नाही, ज्यांच्यावर अन्याय होतोय अशा अन्याय झालेल्या लोकांचा हा लढा आहे. मनोज दादा जरांगे पाटील, सांगेन मी तुम्हाला कोण आहेत मनोज दादा जरांगे. आवडे देवासी तो ऐका प्रकार. काय आवडतं देवाला तर त्याचंच नाम उच्चारण आपण केलं ती त्याला आवडणारी गोष्ट आहे. नाव त्याचं घ्यावं आणि कल्याण आपण आपलं करून घ्यावं. त्याचं नामस्मरण करा आपलं भलं आहे आणि त्याच्या नावानं तुम्ही मागा ते मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही स्वप्न पहा ते पूर्ण होतील, तुम्ही इच्छा ठेवा त्या पूर्ण होतील, तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल, इहलोक परलोकातले भोग प्राप्त होतील. काय आमच्याकडे काय काहीच नाही, काहीच नाही आमच्याकडे. फक्त त्याचं नाव घेतो म्हणून लोक हात जोडतात, माया करतात, प्रेम देतात, स्नेह देतात. काही नाही आमच्याकडे. वेळ संपली माझी तरी धावत्या वेगात एक गोष्ट सांगते मी तुम्हाला. दुर्गा उत्सवाच्या अगोदर आत्ता पक्ष पंधरवाड्यामध्ये मी वृंदावनला गेले होते आणि कलियुगातले महान संत प्रेमानंद महाराजांचं दर्शन घेण्याचं सद्भाग्य मला प्राप्त झालं. यूट्यूबला जवळजवळ मी 7-8 महिन्यापासून त्यांना फॉलो करत होते. मला खूप आकर्षण असायचं की काय महात्म्य, काय त्यांची वाणी आहे, काय त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज आहे. आणि त्यांचं पूर्ण पाहिलं ना आपण तर त्यांना 17 वर्षापासून दोन्ही किडण्या नाहीत, पण मुखामध्ये अखंड नामस्मरण आहे. राधा 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 राधा, दुसरा विषयच नाही. त्या महात्म्याच्या समोर मला भजन गाण्याची संधी भेटली. माझं जीवन धन्य झाल्यासारखं वाटतंय मला. आणि अक्षरशः मी एवढी समाधानी आहे की मी भजन गात होते ना, बोराटे बाबा रडत होते त्यावेळेला, महाराज रडत होते. तो व्हिडिओ बऱ्याच लोकांनी पाहिला. तर त्या महात्म्याचं उदाहरण मी तुम्हाला का सांगते की हे सध्या चालू आहे ना, आपल्याला हे पटावं कळावं याच्यासाठी. मला वाटतं आम्ही जाण्याच्या अगोदर आदरणीय श्रद्धेय संप्रदायाचं वैभव श्रद्धास्थान कुरेकर बाबा पण जाऊन आले होते. बाबांना तर किती रिस्पेक्ट दिला प्रेमानंद महाराजांनी, किती आदर केला. तर सगळ्या गोष्टी अगदी भरून अंगावर शहारे उभे राहतात. तर गेलो आम्ही बाबांच्या समोर, भजन गायलं. त्या महात्म्याला आपल्यातलीही बरीच लोक फॉलो करत असतील, त्यांचं चरित्र किंवा त्यांच्याबद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती आहेत. काय करतात ते फक्त एकच आहे, राधा राधा. जर नामस्मरणाच्या बळावर किडन्या फेल असलेलं व्यक्तिमत्व 17 वर्षापासनं तेजस्वितेनं राहतंय. आणखी काय मोठा पुरावा देऊ मी तुम्हाला नामाचा, आणखी याच्यापेक्षा काय मोठा पुरावा देऊ. हैबत बाबा एक साधू रूपात आपल्याला प्राप्त झाले. काय कारण आहे? माऊलींचं नामस्मरण केलं, दुसरं काहीच नाही. हैबत बाबांनी भजन करावं माऊलींच्या समाधीसमोर तर माऊलींची समाधी डोलावी. हा नामस्मरणाचा प्रभाव आहे. कितीही उदाहरणं घ्या, सगळ्या साधू संतांची चरित्र घ्या, नाम एक आधार आहे, नाम एक सार आहे. आपल्या सगळ्यांचं जीवन अगदी कमळाच्या फुलासारखं सुंदर आणि सुगंधित बनावं याच्यासाठी भगवान परमात्माचं नामस्मरण करावं. आणि एक शेवटचं वाक्य सांगेन मी. जे अज्ञानी जीव भगवान परमात्माचं नामस्मरण करत नाहीत ना, अशी माणसं त्यांचं जीवन पंख छाटलेल्या पक्षाप्रमाणे, दात तुडलेल्या हत्तीप्रमाणे, सौभाग्य हरवलेल्या स्त्रीप्रमाणे, फळं न लागलेल्या झाडाप्रमाणे, पाणी न लागलेल्या विहिरीप्रमाणे, दूध आटलेल्या गायीप्रमाणे, दिवा न लावलेल्या मंदिराप्रमाणे त्याचं जीवन आहे. सिख धर्मीयांचे गुरु नानकदेव एका सुंदर रचनेतून सांगतात, ज्या माणसाच्या जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण नाही त्याच्या जीवनाला शून्य महत्व आहे. पंछी पंख बिना
हत्ती दंत बिना नारी पुरुष बिना वेशा पुत्र पिता बिनहीना वैसे प्राणी भजन बिना सुमिरन करले सुमिरन करले सुमिरन करले मेरे मना तेरी बीती उम्र हरि नाम बिना म्हणून भगवान परमात्माच्या नामाचा अट्टहास करावा। आपण सगळे सुज्ञ मंडळी आहात, आम्ही बोलतोय, पण आपल्यातही बरेच नामधारक लोक आहेत की ते नामस्मरण करतायत। असंच हे नामस्मरण अखंड आपल्याकडनं घडावं, आपल्या जन्माचा, आपल्या जगण्याचा, आपल्या जीवनाचा सार व्हावा, एवढीच भगवान परमात्माच्या चरणी प्रार्थना करते। खूप उशीर झाला, अधिक लांबवणं योग्य नाही, नाहीतर सगळे इथेच मला नामस्मरण करायला लावते, इथेच बसावं, त्याच्यामुळे आता काही लांबवत नाही। आणि एक गोष्ट मला सांगायची आवर्जून, उभा महाराष्ट्र आरक्षणाचा वणवा लागला सगळीकडे, आणि ती गोष्ट या व्यासपीठावरून मी बोलावी की नाही, ती किती योग्य अयोग्य आहे याचा हा विचार बाजूला ठेवून थोडंसं माझ्या अंतःकरणातलं बोलेन मी, की सगळा संप्रदायसुद्धा अगदी त्या लढ्यासोबत आहे, उभा संप्रदाय। कारण जेव्हा अंतरवाली सराटीला नामांकित कीर्तनकार मंडळीची कीर्तनं झाली, ती त्याची साक्ष आहे, तिथे झाली कीर्तनं। म्हणजे या व्यासपीठावर आपण बोलतो म्हणजे असं काय वेगळं वावगं करत नाही। तर हा जो मराठा आरक्षणाचा जो लढा आहे, यातलं मराठा जर आपण काही क्षणासाठी बाजूला ठेवला तर एक गोष्ट लक्षात घ्या, हा सामान्यांचा लढा आहे, हा गरीब लोकांचा लढा आहे, ज्यांना न्याय मिळत नाही, ज्यांच्यावर अन्याय होतोय, अशा अन्याय झालेल्या लोकांचा हा लढा आहे। आणि या लढ्यामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र यायचं आहे। आज जर मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटला तर उद्या इतर जे समाज बांधव आहेत त्यांचेही प्रश्न मार्गी लागतील, पण हा जर प्रश्न थांबला, रेंगाळत राहिला, तर मग कोणाचंच काही खरं नाही। मनोज दादा जरांगे पाटील सांगेन मी तुम्हाला, कोण आहेत मनोज दादा जरांगे? चकलंबा माझं गाव आहे, भगवानगडाच्या पायथ्याला 15 किलोमीटरवरती चकलंबा नावाचं गाव, त्या गावापासून दक्षिण दिशेला 5 किलोमीटर अंतरावर पाथर्डी नगर बीड हायवेवरती मातोरी नावाचं गाव आहे, माझ्या गावापासून फक्त 5 किलोमीटर आहे, त्याला लगत चकलंबा गाव आहे। त्या मातोरी गावामध्ये जरांगे आडनावाचे भरपूर लोक आहेत। ते गाव म्हणजे मतंग ऋषीचं स्थान, ते मातोरी गाव म्हणजे शबरी मातेचं स्थान, अशी फार मोठी परंपरा त्या गावाला प्राप्त झालेली आहे। सगळे लोक वारकरी निष्ठावंत परमार्थ जपणारी आहेत। भगवानगड, नारायणगड, मच्छिंद्रगड अशा गडांच्या कुशीमध्ये वसलेलं ते गाव, त्या पवित्र पुण्यभूमीमध्ये, त्या मातोरी गावामध्ये एक सामान्य परिवारात, शेतकरी परिवारामध्ये मनोजदादा जरांगे पाटलांचा जन्म झाला की त्यांचे आईवडील वारकरी आहेत। मग त्या वारकऱ्याच्या लेकरानं, सामान्य माणसाचा जे लेकरू रात्रंदिवस डोळे फोडून अभ्यास करतंय, मेरिटमध्ये येण्यासाठी संघर्ष करतंय, बाप तर गाठी गाठीचं धोतर घालून रात्रंदिवस शेतामध्ये राबतोय, फाटका पदर डोक्यावर घेऊन माय उन्हाशी झुंज देते, पण कामापासून बाजूला सरत नाही। लेकरू शहरामध्ये शिकतंय, बाप पाठवल त्या पैशावर पुस्तकं घेऊन अभ्यास करतंय, रात्र जागरण करतंय, एवढंच काय, चटणीला शिळी भाकरी टोचून खातंय, मेरिटमध्ये येण्याचा प्रयत्न करतंय, येऊनही जर त्याला न्याय मिळत नाही तर या गोष्टीला काय म्हणायचं? त्यांचा हा लढा आहे। श्रीमंत माणसं त्यात सहभागी नाही आहेत, गोरगरीब माणसाचा तो लढा आहे। यातून गोरगरीब लेकरांचा प्रश्न सुटणार आहे। विनंती माझी एकच असेल, या पवित्र व्यासपीठावरनं हा लढा आपण सगळ्यांनी लढायचा आहे, पण शांततेमध्ये पार पाडायचा आहे। मनोज दादा हे शांतिदूत आहेत, त्यांनी पहिल्यापासून सांगितलं आहे, हा लढा आपण शांततेमध्ये पार पाडू, कुठल्याही प्रकारची हिंसा तोडफोड नाही झाली पाहिजे। म्हणून या व्यासपीठावर उभ्या महाराष्ट्राला मी आवाहन करेल की या लढ्याला आपण सगळ्यांनी एकत्र यायचं आहे। आपली जात, आपला पंथ, आपला धर्म सगळं काही बाजूला ठेवून गरिबावरचा अन्याय कमी झाला पाहिजे, त्याला न्याय मिळाला पाहिजे। जर त्या न्यायासाठी एक नवीन क्रांतीसूर्य आपल्या समोर आला असेल, गोरगरीब माणसाला न्याय मिळावा, सामान्य लेकराच्या ज्ञानाला त्या ठिकाणी दाद प्राप्त व्हावी, याच्यासाठी जर मराठा योद्धा पुढे आला असेल, आणि विचार करा, आपल्या परिवारातलं जर एखादं माणूस मेलं ना
तरी माणूस 2 दिवसाची जेवणाची कळ काढू शकत नाही. हा माणूस संबंध गोरगरीब लोकांच्या लेकरांसाठी मागे 17 दिवस आणि आज तब्बल 9 दिवस झाले अन्न वर्ज केलंय. हे बोलणं एवढं सोपं नाही. कुणी घरातल्या माणसासाठी अन्न त्याग करत नाही. हा लढा किंवा हे जे मनोजदादा आहेत ना 9 दिवसापासून उपवासी आहेत, तर या गोष्टीची कुठेतरी दखल घ्यावी आणि मनोजदादांच्या सांगण्याप्रमाणे उभ्या महाराष्ट्रानं शांततेमध्ये बसची तोडफोड करू नये, कुठे जाळपोळ करू नये, कुठल्याही प्रकार शासन व्यवस्थेमध्ये अडथळा आणि व्यत्यय निर्माण होईल समाज व्यवस्थेमध्ये, या गोष्टी बाजूला ठेवून आपण शांततेत हा लढा करावा. गांधीवादी विचाराचे आमचे मनोजदादा आहेत, तर त्या मार्गाने आपण चालावं. या व्यासपीठावरून ही गोष्ट मी बोलली, माझं बोलणं जड वाटू देऊ नका. पण आज जगद्गुरू तुकोबारायसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज उभं करताना तिथे सोबत होते. महाराजांच्या स्वराज उभारणीसाठी समर्थ रामदास स्वामींचा सुद्धा आशीर्वाद आणि मार्गदर्शन होतं. साधू प्रत्येक सामान्याच्या लढ्यामध्ये सोबत आहेत. मग आम्ही सगळे वारकरी सोबत राहतो, यात काय नवल आहे किंवा यात काय वावगं आहे? म्हणून आपण सगळ्यांनी या लढ्यामध्ये सहभागी व्हायचे. बोलण्याच्या ओघात काही अपशब्द गेले असतील तर क्षमा असावी. आवडे देवासी तो एका प्रकार, काय आवडतं माझ्या देवाला? नामाचा उच्चार, रात्रंदिवस नामस्मरण करा आणि स्वतःचं जीवन सुंदर, ओजस्वी, तेजस्वी आणि या देहाला महत्त्व प्राप्त करून घ्या. सगळं आपल्या हातामध्ये आहे. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. पण साधूच्या सांगितलेल्या रस्त्यावरनं तुम्ही चाला, कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तुळसी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा